आत्याचा नवरा होता. दुर्योधनाची बहीण जयद्रथाला दिलती आणि जयद्रथ हा आत्तेमामा होता. मेहुण्याच्या पोराला लात मारली इतका हरामखोर जयद्रथ होता. महाभारतात 24 लोक हरामखोर होते. शकुन्या, जयद्रथ्या, दुःशासन्या, एक इन्मक नावाचा व्यक्ती होता. मी शकुनी म्हणत नाही, शकुन्या म्हणतो. तुमच्या प्रांतात शकुनीचा पाहुणा आहे का कोणी? मग काय भीती आहे आपल्याला? काय भीती? हरामखोर होता शकुन्या. किती हरामखोर सांगू? स्वतःच्या लेकरा इतके बहिणीचे लेकर प्रिय असले पाहिजे. स्वतःचे लेकर किती आवडतात तितके लेकर बहिणीचे आवडले पाहिजे. आणि बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकले या भाडव्यानं, म्हणून हे शकुन्या म्हणतो मी त्याला. त्याला पत्ते म्हणजे लुडो नावाचा खेळ होता. हा लुडो नावाचा खेळ शकुन्यापासून सुरू झाला ना. म्हणून तुम्ही आरोप करू नका पंढरपुरातल्या मालकावर. भगवान कृष्ण परमात्म्याने कौरव मारले नाही, अर्जुन पांडवांनी कौरव मारले नाही. कौरवाला मारलं कोणी? त्याच्या सख्या मामानं शकुनीन मारलं. शकुनी इतका नालायक होता. महाभारतात इन्मक नावाचा एक व्यक्ती होता. इन्मक. मी मागच्या 3 महिन्यापूर्वी महाभारत वाचिलं, त्याच्यामध्ये इन्मक नावाचा व्यक्ती सापडला. 78 लोकांच्या पंक्तीला इन्मक बसला होता. सर्वात चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर पाहिलं कोणी असेल तर इन्मकानं पाहिलं. इन्मकानं शकुनीला सावध केलं, शकुनीनं दुर्योधनाला सावध केलं आणि मग सांगितलं विठाला विठाला विठाला. भरलेली चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर तूप वाढायला लावणारा हरामखोर इन्मक होता. याचं नाव लक्षात ठेवा इन्मकाचं. इतकं पापी आणि दुराचारी इन्मक होता. या इन्मक इतका नालायक. इकडे जटायू किती अधिकारी असेल. विश्वाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्याचं काम ज्यानं केलं, स्वतःच्या देहाचं बलिदान केलं, म्हणून जगाच्या मालकानं मांडीवर घेतलं होतं. असो, इकडे अभिमन्यूचं डोकं घेतलं. 3.5 तासाकरता आयुष्य पाहिजे. जी म्हणे काय हरकत नाही. यमाला विनंती केली, यमराज आयुष्य नाही म्हणे. आयुष्य संपलं. जगाच्या मालकाचा निर्णय संपला. आता काय करावं? अर्जुनानं बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपला विवेक दाखल केला, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. शेवटी जगाच्या मालकाने अभिमन्यूचे डोळे झाकले आणि अभिमन्यूनं शेवटचा प्राण सोडला. आणि मग ते पार्थिव बऱ्यापैकी विश्वाचा मालक कवटाळून रडत होता. अर्जुन कवटाळून रडत होता. सुभद्रा कवटाळून रडत होती. द्रौपदी कवटाळून रडत होती. जगाच्या मालकाला द्रौपदीनं प्रश्न केला, देवा कशा करता केलंस रे? देवा तू युद्ध करायला लावलंस. अरे माझे 5 पोरं अश्वत्थाम्यानं कापून मारली झोपीत. देवा देवा अरे एक कुलदीपक होता ते ठेवला नाही. आम्हाला ही रक्तरंजित गादी करायची तरी काय? विठाला विठाला विठाला. तिथल्या फुलाची एक कॅरी बॅग होती, ती पाकळ्या केलेल्या. ती एक कॅरी बॅग घेऊन या. आपण इथली ती फुलं देऊ आणि मग शेवटची आदरांजली आबांना समर्पित करू आणि मग आपण पूर्णविराम करू. बाकी मग थोडेसे कोणाच्या श्रद्धांजल्या होतील आणि मग प्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानिमित्त दशक्रियाचा भूदेवांच्या हाताने पिंड विसर्जित केलेला आहे. आजच्या 10व्याचा पिंड, उद्या 11व्याचा पिंड, 12वा पिंड, 13वा पिंड आणि 14व्या दिवशी उदक शांती विधी असं म्हणतात. त्याच्यानंतर मासिक श्राद्ध वगैरे बऱ्यापैकी अशा गोष्टी होत राहतील. त्या आपण सूचना देत राहू राहुल भैयाला, ते करत राहतील. तसा सात्विक व्यक्ती आहे आणि चांगल्या माणसांच्या सान्निध्यात आहे. आदरणीय उशे साहेबांकडं बऱ्यापैकी राहुल भैयांचं वास्तव्य असतंय, जाणं येणं असतंय. खूप मोठे दोघांचा एकोपा आहे. साहेबही फार कृपेचं सांगतात. त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं राहुल भैया टाळणार नाहीत. जो जो विधी आबांचा करायला लावू तो राहुल भैया करतील, यात काही शंका नाही. अभिमन्यूचं पार्थिव सर्वांनी कवळलं. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते पार्थिव उचललं आणि ज्योतिष सरोवराच्या बाजूला चंदनाची चिता रचली आणि त्या चितेवर अभिमन्यूचं पार्थिव टाकलं. या देशाचा भरताच्या नंतर, राजा भरताच्या नंतरचा जर राजा कोणी झाला असेल तर त्याचं नाव धर्म नावाचा राजा आहे. आणि धर्माच्या नंतर गादीवर बसण्याच्या लायकीचा कोण असेल तर अभिमन्यू होता. पण अभिमन्यूचा योग संपला. परीक्षिती बसला नातू, अभिमन्यूचा मुलगा बसला. त्याबद्दल सोडून द्या. पण एवढा मोठा या भारत देशावरचा 3रा राजा ज्याला अभिमन्यू म्हणावं, त्याला सुद्धा गावाच्या बाहेर न्यावं लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, झाला प्रेतरूप शरीरात भाव, वाटा फुलं वाटा 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 वाटा.
शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म आम्हालाही फुलं देऊन टाका विठोबार कुमाई हरी जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार या कुटुंबाशी अत्यंत एक नाविन्यपूर्ण स्नेह असलेले व्यक्तिमत्व राज्याचे विद्यमान मंत्री साहेब आदरणीय भुमरे साहेब सुद्धा या कुटुंबाच्या दुःखद प्रणालीच्या कार्यक्रमात साहेब आलेले साहेबांना सुद्धा धन्यवाद फार मोठा आबांचा व्यासंग होता राजकीय क्षेत्रातल्या तळागाळातल्या सर्व लोकांशी आबाविषयी आबांच्या अंतकरणात ओलाव होता स्नेह होता आबांच्या या दशक्रिया विधीसाठी उपस्थित हा उसळलेला समुदाय राजकीय क्षेत्र असेल व्यापार क्षेत्र असेल वैद्यकीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल आध्यात्मिक क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रातून उपस्थित सर्व माझा शेतकरी राजा असेल महत्वाचा या सर्व क्षेत्रातून असलेल्या उपस्थित लोकांनी आबांना आजच्या दशक्रिया विधीची तिळांजली देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत भूदेवांच्या हाताने पिंड समर्पित केला बऱ्यापैकी आता नाना प्रकारचे विधी असतात मासिक श्राद्ध असतं षण्मासिक असतं पुढे एक श्राद्ध येतं त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध असतं अशा बऱ्यापैकी विधी असतात आपल्याकडे खुळचट कल्पना ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या लोकांनी अशा गाफील कल्पना अंतकरणात आणायच्या नाही आपल्याकडे माणसाचा अंत्यविधी झाला की एका ठिकाणी पीठ आणि राख ठेवतात त्याच्यावर असं ताट फिरवतात त्याच्यावर टोपलं झाकून ठेवतात दिवा लावतात कुठंतरी एखाद्या किड्यानं असं त्याच्यावर पाय हाणले की लोक म्हणते ते सर्पाच्या येवणीला गेला किड्याच्या येवणीला गेला हा पानचेटपणा डोक्यात आणत जाऊ नका हे आपल्याकडे नसतं वा कारण माणूस मृत्यू पावला त्याच दिवशी जन्माला जात नसतो कारण माणसाचा पिंड ज्या दिवशी अग्नी समर्पित झाला त्या दिवशी त्याला जन्म भेटत नसतो उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हा शास्त्राचा निर्णय पण असं काही नसतं त्याच्या पाठीमागं फार मोठं हे असतं राज्याचे मंत्री आदरणीय भुमरे साहेब जसे आले तसेच संगीताताई नारायणराव कुचे विद्यमान आमदार साहेबांच्या धर्मपत्नी त्या सुद्धा आलेल्या आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद पारनेर रोहिलागड जामखेड ताडहातगाव सर्कल मधील पाणी आणण्यासाठी हा कालवा असावा यासाठी फार मोठा पाठपुरावा आबांनी केला वा 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 आदरणीय आबांची तळमळ या कालव्यासाठी या पाण्यासाठी फार मोठी तळमळ आबांची होती तोही कालवा गोड 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 पुढे आता बऱ्यापैकी आता राहिलेली कामं मला असं वाटतंय आबांना आदरांजली तिळांजली देण्यापेक्षा हे आबाच्या अंतकरणातली राहिलेली पैठणे पाटील जे कामं आहेत ते विद्यमान मंत्री साहेबांनी मार्गी लाव आणि ते लावतील ते लावत आलेत त्यांचं या कार्याबद्दल फार मोठं योगदान मंत्री साहेबांचं आहे त्याच्यात कसल्याही प्रकारचं दुमत नाही एक आदरांजली आबांना देऊ सगळी मान्यवर इथं उपस्थित आहेत कोणाचा वेळ घेणं नकोय बऱ्यापैकी या ठिकाणी आलेले आहेत एक आदरांजली देऊ आणि मग परिसंगता करू
निधियां निधिपते सकलति सुदीयनि छंद कला वयजायन्ति रक्षति गंधर्व किन्नरजा विद्याधरयनि लोकपाल दिक्पालायति चारुत्या परमत्यांसं जनोजया कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः हिरण्यश्राद्धो शंखश्राद्ध हिरण्यश्राद्धो शंखश्राद्ध नागश्राद्ध वयजायन्ति नारायणो नागबली त्रिपिंडी वय आप्तिष्ठि कालसर्प वय शान्तिरमुच्यत सकल कला वयजायन्ति रक्तचन्दनं समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठादिस्नानवयो 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 नमः पार्वते पदे हर 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 महादेव। गोडाशी यावांच्या आत्म्याला सद्गती मिळो गोडासा अधिष्ठान मिळो पौषाच्या रात्रीच्या दिवशी तिचा प्रकाश चमकायचा अशी ही आशाच तोडीच तोड लाख्या कोल्हाट्याची मुलगी होती। भाकरीचं टोपलं टेकलं नाना खाली लांबून लोटांगण घातलं बापाच्या पायावर लांबून लोटांगण घातलं बाई लांबून पाया पडते मी अपवित्र झाले बाबा बापाला सांगितलं बाबा मी अपवित्र झाले तुमच्यासारख्या पवित्र वारकऱ्याच्या पायाला हात लावावा हे शरीर पवित्र नाही मी अपवित्र झाले। काय झालं बाई श्रीमंतानं भिक्षा मागण्यासाठी वाड्यात बोलवलं बाबा या शरीराला वाटून टाकले येते बाबा मी पाल दिलेलं होतं उंच डोंगरावर बापाने सांगितलं थांब बाई नकोय बाबा उद्याचा सूर्य पाहायचा नाही आणि धाड दिशी कड्यावून स्वतःचं शरीर फेकून दिलं। लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतोय पुढे बघा पुढे ऐका पुढे किती अधिकार असेल याचा। मुलीचं ते शरीर उचललं पांढऱ्या कपड्यात बांधलं एका विशिष्ट प्रकारच्या जाग्यावर नेऊन त्याला भडाग्नी नावाचा अग्नी दिला पेटवलं ते शरीर। मुलीच्या राखेपाशी लाख्या कोल्हाटी रात्रंदिवस ढोल वाजित होता। विठाला 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 रात्रंदिवस ढोल वाजित होता रात्रंदिवस। लाख्या कोल्हाट्याने पांडुरंगाचं स्मरण केलं देवा काय परिस्थिती फिरवलीस रे काय अपराध केलता रे मी अरे तुम्हा संप्रदायातल्या देवाय पुढे तर ढोल वाजित होतो तो संप्रदायाने अमान्य केलेले देव सुद्धा पूजले त्यांचा सुद्धा आदर केला रे देवा का माझ्यावर हे डोंगर कोसलेलास आज ती समर्पित केल्या गंगेत। लाख्या कोल्हाट्याने विचार केला आता जीवनभर ढोल वाजवायचा नाही प्रपंच ढोलाशिवाय चालत नव्हता नाना। एके दिवशी लाख्या कोल्हाट्याला बोलण्यासाठी माझा पंढरपुरातला जगाचा बाप आला सामान्य माणसाच्या रूपात आला। त्या विद्यार्थींना जागा द्या आतमध्ये बसायला ती माणसं कोपऱ्यातली बाजूला सारखा बसू द्या तिथे मुलींना। लाख्या कोल्हाट्याला बोलण्यासाठी सामान्य माणसाच्या रूपात पंढरपुरातला मालक आला। लाखा जी ढोल नाही वाजवायचा नाही मालक मालक म्हणायचा लाख्या कोल्हाटी कोणाला पण मालक म्हणायचा नाही वाजवायचा मालक का कशाला वाजवायचा मालक काय या ढोलाने कल्याण केले काय देवाची सेवा केली मालक लोक ओरडायचे तरी मंदिरात मारुतीरायाच्या पुढे ढोल वाजल्याशिवाय मी माझा खेळ चालू करीत नव्हतो मालक। पंढरपुरातल्या मालकाला मारुतीरायानं चालना दिली ती देवा असं एक गाव नाही की त्या गावात माझ्या पुढे ढोल वाजिला नाही आणि लाख्या कोल्हाट्याने खेळ सुरू केला असं गाव नाही बघा देवा ऐकत नव्हता लाख्या कोल्हाटी। लाख्या कोल्हाट्याच्या पालामध्ये
एक गोडस कुंकू लावलेली बाई, डोकं झाकून पदर घेतलेली स्त्री. एक विनंती करेल तुम्हाला, दोन गोष्टी झाकलेल्या असावं. देवानं किती पैसे द्यावा, पण पैसे डायरीच्या पुढून नाही ठेवले पाहिजे. हे भिकारचोट लोकांचं लक्षण असते. 500-500च्या 2-3 नोटा डायरीच्या पुढून दिसत्या शर्टातून पुढं ठेवणं हे भिकारचोटपणाचं लक्षण असते. पैसे हे झाकलेले असावा आणि सर्वांग झाकलेली माझ्या पवित्र देशाची स्त्री असावा. सर्वांग राहिलं पदर डोक्यावरून जरी घ्यायला कोणाला कंटाळा येत असेल की तुमच्या डोक्याला खिळा ठोकलेला नाही, याच्याकरता तुमचा पदर डोक्याला अडकत नाही, त्याबद्दल मी मान्य करतो. पण पवित्र स्त्रीने आपली पाठ या देशातल्या कुठल्याही पुरुषाला दाखवू नये, असा पुराणाचा सिद्धांत आहे. पुराणाचा सिद्धांत आहे. मी फार पलीकडे जाऊन बोललो असतो, पण आजचं कीर्तन दशक्रिया विधीचं आहे म्हणून त्याच्या पुढचा प्रसंग सांगत नाही. ऐकायला तुम्हालाही बरं वाटणार, तो उपदेशपर प्रकरणातला आहे, पण थोडासा जहालवादी असल्यामुळे आजच्या कीर्तनात तरी नकोय. कधी वेगळं सप्ताहातलं कीर्तन असेल तर तुमच्या पुढे ते मांडेल. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला एका साधूपाशी बसले, त्यावेळेला साधूनं स्वतः तुकोबारायला नमूद केलं, छत्रपतींना नमूद केलं. छत्रपतींना नृत्य आवडत नव्हतं. हल्ली या बाबतीत सांगायचं झालं तर ज्याच्याकडे भरपूर पैसे झाले त्या घरच्या महिला शेवंतीत नृत्य करतात. काय वाटत असेल छत्रपतींना, काय वाटत असेल ज्ञानोबाराय तुकोबारायांना, काय वाटत असेल नामदेवराय चोखोबारायांना, काय वाटत असेल पैठणच्या मालकांना, काय वाटत असेल या संतांना. बाईनं पाठ दाखवू नये निषेध सांगितलं. चला असो पुढे सरकार. डोकं भरून पदर घेतलेली ती स्त्री समाजानं कोल्हाट्याच्या कुळातली होती. सामान्य माणसाच्या रूपात देव गेला. बाई स्वयंपाक नाही झाला, नवीन माणूस दारात आल्याबरोबर लगेच पदराला हात लावला, खाली मान घातली, सांगितलं नाही मालक. का नाही झाला बाई? गेल्या 10-15 दिवस झालं मुलगी जात राहिली, मालक ढोल वाजीनं बंद केलंय, खेळ बंद झाला, पोटाला येणारच खडकी, दमडी, कवडा, लाल पई, डबल पैसा कोणी काही नाही दिला. ठीक आहे, देवानं बाजूला जाऊन शोक करावा. इतकं पावन कुटुंब आज उपाशी राहते. किती दुःखद परिस्थिती या कुटुंबावर आहे. लाख्या कोलाट्याला झोप लागल्याच्या नंतर त्याच्या बाजूचा ढोल आणि टिपरे उचलायचे नाना. एखाद्या गावात जाऊन खेळ करायचा आणि ते खेळ करून आलेली पैसे लाख्या कोलाट्याच्या घरात आणून टाकायचे आणि ढोल जागच्या जागेवर नेऊन ठेवायचा. पत्नीला विचारलं, लक्ष्मी गेली 20-22 दिवस झाले मी ढोल वाजित नाही, आपल्या घरात द्रव्य नाही, चूल पेटली कशी? तिनं सांगितलं, मालक खेळ करताना जो कपडा आतरितो त्याच कपड्यात पैशाचं गठुडं येते आणि त्याच्यावर द्रव्य आणते, ज्वारी गहू आणते आणि आपल्या भाकरी करते. मग हा कपडा असतो कुठं? लाख्या कोलाट्याच्या पालामध्ये पांडुरंगाची मूर्ती होती आणि तो मूर्तीच्या समोर कपड्याची घडी करून तिथं ठेवलेली असायची. अहो समोर वाघ आल्याच्या नंतर लाख्या कोलाट्याच्या पत्नी पुढे यायची ताकद नव्हती. भाला पाहिल्यावर तर आतला कपडा नेणं इतकी सोपी गोष्ट आहे, कोण नेत असेल? बघता बघता परिसरात वार्ता पसरली, लाख्या कोलाटी ढोल वाजवायला लागलाय. लाख्या कोलाटी ढोल. आता मोबाईल नव्हतं, एका सेकंदात भारतात कळतंय. त्यावेळेला कळत नव्हतं, प्रांतभेद करून भगवान ढोल वाजायचे. आणि ढोल वाजवायला होतं कोण माहितीये? जगाचा बाप लाख्या कोलाट्याच्या रूपात ढोल वाजित होता. ताराव नाचायला कोण असेल माहितीये माझ्या माईंनो? कोण नाचत असेल? ताराव. लाख्या कोलाट्याची मुलगी तर मृत्यू पावली होती, तिनं देहत्याग केलता. मग कोण नाचला असेल? तर त्या तारेवर पंढरपुरातली मालकी नाचत होती. पंढरपुरातली मालकी त्या तारेवर कसरत करत होती. नाचणं हा शब्द मूर्ख आहे, कसरत करत होती. कसरत हा शब्द गाळून टाका. त्या तारेवरती कसरत करायची. हे कोणी सांगितलं माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाने स्वतः लाख्या कोलाट्याचं रूप घेतलं आणि विटेवरच्या मालकिनीला सांगितलं, लक्ष्मी हे रमा जी
तुला आज कोलाटीन व्हावं लागतंय मालक. मी 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 सांगतोय तुला, मी सांगतोय. मी जर जारती लाख्या कोलाटी झाला असेल तर लाख्या कोलाट्याच्या कुळातल्या कोणाचं तरी रूप तुला फक्त तारेवर कसरत करण्यासाठी घ्यावं लागेल. आईसाहेबांनी ते मान्य केलं. लाख्या कोलाट्याचा ढोल जगाच्या मालकाने लाख्या कोलाट्याच्या रूपात वाजवायचा आणि विश्वाच्या मालकीनं लाख्या कोलाट्याच्या मुलीच्या रूपात नृत्य करायचं. ते पुन्हा नृत्य शब्द आला, ती कसरत करायची. बायकोनं सांगितलं मालक कपडा कसा जातो पत्ता नाही आणि बरोबर गाठोडं येते त्याचाही पत्ता नाही. ते लाख्या कोलाटी होता. रात्रभर त्या पोरगी जिथं प्रेत जाळलं त्या पोरीचं त्या जाग्यावर बसून ढोल वाजवायचा आणि कंटाळा आला की ढोलावर तसंच डोकं टाकायचं आणि तसंच झोपायचा. पण कर्मनो गहनो गती डोकं खाली पडलं खाली झोपला. पण टिपरे मांडी खाली होते नाना, मांडी खाली टिपरे होते. पंढरपुरातल्या मालकाने ढोल उचलला गळ्यात आरकीला पण टिपरे काढता काढता हात धरला. कोण? सोड म्हणले. नाही सोडित. कोण आहे सांग? अंधारात हात धरला पंढरपुरातल्या मालकाचा. लाख्या कोलाट्याने हात फार दाबला पण हात दबत नव्हता आणि मोडत नव्हता. हात पंढरपुरातल्या मालकाचा होता. लाख्या कोलाट्यानं सांगितलं, तू नाव जरी नाही सांगितलं तर एक लक्षात येतंय, माझ्यापेक्षा हजारो पटीनं ताकद तुझ्यात आहे. मी ज्याचा ज्याचा हात रागानं धरला त्याचा हात राहिलाच नाही. ते लाख्या कोलाटी होता. त्यानं सांगितलं, ज्याचा ज्याचा मी हात रागानं धरलाय त्याचा हात टिपरे मोडण्यासारखं मोडून टाकलाय, पण तुझा हात मोडत नाही रे. कोण आहे सांग ना नाव. रूप प्रगट केलं. सजेला लो ते रूप होतं पंढरीतल्या मालकाचं. पंढरपुरातला मालक उभा राहिला. लोटांगण घातलं पायावर, आवाज दिला, लक्ष्मी. खडखडून उठली रात्री. जी मालक जी, पाया पड ग. जगाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे, पाया पड. तू पड पाय. आणि लाख्या कोलाट्याच्या पत्नीने दंडवत घातला. लाख्या कोलाट्याने विचारलं, देवा ढोल कशाला नेऊ लागलास? गेली 12 दिवस झालं मीच ढोल वाजितो लाखा. देवा तुम्ही, लोक काय म्हणतील तुम्हाला? काही नाही लाख्या, तुझ्या रूपात वाजितो. देवा माझ्या रूपात ढोल? आणि नुसता ढोल वाजिल्यावर पैसे कोण देईल? नाही लाख्या, तुझे येळू चोरून नेले, तुझा दोर चोरून नेला, तुझे डाम चोरून नेले, हे सगळं काही त्या ठिकाणी जशाला तसं सामान नेलं रे लाख्या. लाख्या कोलाट्याने देवाच्या पायावर डोकं ठेवलं. नानाने एक विनंती केली, ढोल चोरून नेलास, टिपरे चोरून नेलेस, येळू चोरून नेलेस, दोर चोरून नेला, डाम चोरून नेला, पण नाचलं कोण रे? कोण नाचलं देवा? ढास ढास विटेचा मालक रडत होता. लाख्या तुझ्या या पवित्र परमार्थाला भुललो रे. तुझ्या या पवित्र परमार्थाचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. तुझं कर्ज उतरण्यासाठी माझ्या पत्नीला तुझी पोरगी केली, लक्ष्मीला जगाच्या मालकिनीला तुझी मुलगी केलं आणि तिनं त्या तारेवर कसरत केली. लाख्यानं कपाळ बडील. देवा का रे, का रे देवा, का रे, का का? ऐक रे लाख्या, तुझ्या घरातली माणसं उपाशी राहिल्याच्या नंतर मला कोण करुणा घन म्हणील? मला कोण वाचुल्य सिंधू बनील? मला कोण जगाचा मालक बनील रे लाख्या? दृष्टांत संपला सज्जनांनो. इतकं खालचं काम करू शकतो का नाना कोणी? ज्याच्याकडे 5 एकर जमीन आहे तो तरी ढोल वाजील का? हा, ज्याच्याकडे गुंठाभर जमीन नाही तो तरी आपल्या बायकोला तारेवर कसरत करायला लागेल का? नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याच्या पलीकडे सांगू का? तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचंय आणि कोण्या दिवशी त्या जागेवर न्यायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. या सर्व विश्वातल्या गोष्टी ज्याच्या देखवी ऐकवी एक नारायण,
तयाचे भजन चुकू नका. ही सगळ्या गोष्टी त्याच्या ताब्यात आहेत. तो जगाचा बाप विश्वाच्या मालकीनीला तारेवर कसरत करायला लावतो, लाख्या कोलाट्याचा संसार जोपासतो. मला एक लक्षात आलं नाही, श्रुतीनं विटेवरच्या मालकाला नाना प्रश्न केला. पैठणे पाटील प्रश्न केला, हे भगवंता, मग लाख्या कोलाट्याच्या उदरभरणा करता स्वतःची पत्नी कोल्हाटीन केलीस, स्वतः कोल्हाटी झालास. इतकं जर त्या कुळावर तुझं प्रेम होतं, मग पोरगी मरू का दिली? विश्वाच्या मालकानं सांगितलं, उपजल्या पिंडा मरण सांगा ते, आया सो एक दिन आना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. एवढ्या तत्वावर आडूर असणारा लाख्या कोलाटी जगाच्या बापानं त्याच्याकरता इतकं खाली येऊन नीच काम करावा एवढा अधिकार त्या लाख्या कोलाट्याचा. तरी पण त्याच्या मुलीचं सात्विक सदाचारी पुण्यशील मुलीचं प्रेत घराच्या बाहेर काढलं. तुमच्या आमच्यात सामान्य कुटुंबात जन्माला आलेले स्वर्गीय आबा यांना तरी कसं घरी ठेवता येईल? म्हणून मालक पहिल्या कडव्यात झाला प्रेत रूप शरीराचा भाव, 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 झाला प्रेत रूप शरीराचा भाव. दक्षिणेला ठाव स्मशानीचा, दक्षिणेला ठाव स्मशानीचा, धरतीला नदीचा भाव क्रोध माया, धरतीला नदीचा भाव क्रोध माया. लक्ष्मीला रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. हाय हाय करत होता यम. बाप रे बाप रे, काय लाख्या कोल्हाट्याचा अधिकार. एवढा मोठा नाविन्यपूर्ण असणारा आध्यात्मिक क्षेत्रातला एक लाख्या नावाचा व्यक्ती, ज्याच्यासाठी जगाचा मालक इतका आपलं समर्पण करतोय, पण गेलेल्या माणसाला नाही वाचू शकत, नाही थांबतायत. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ,